बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हा नुसताच घोटाळा नाही, हा आरोग्य विभागातील महाघोटाळा म्हणावा लागेल मला. आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवता हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकारी दवाखान्यात सुरू आहे. आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत. वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत ह्यावर. ज्या एका व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया इथं झालीच नाही, पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून. आम्ही खोलवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला, त्यात हृदय शस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं, त्यांनी 100 रुपये भरले. त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जनच्या, तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे. आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ते डिस्चार्ज कार्ड ते सुद्धा ते खोटं आहे. मग सगळंच खोटं आहे, मग खरं काय? बरं, हे काय प्रेमापोटी झालं का? तर नाही. प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेला आहे. दाताला किती पैसे, कानाला किती पैसे, डोळ्याला किती पैसे, आरोग्याला आपल्या आर्थोला किती पैसे, ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक CPR मधला दलाल आहे आणि जिल्हा परिषद दलाल, हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेल्या भ्रष्टाचाराची. आणि जर असं होणार असेल तर मग अपंग, जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणारे, कारण का त्यांना राजकीय कुठं आश्रय नाही, त्याच्यावर पैसे नाहीत. म्हणून आंबेडकर साहेब, मुश्रीफ साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि खरोखर मग कुणी असून दे, CS असून दे, हेड ऑफ द डिपार्टमेंट, ज्यांनी सह्या केल्यात खोट्या नाट्या, सगळ्या खोट्या नाट्या सही केल्या आहेत. शिक्षक, आणि जर शिक्षक जर असे करणार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय धडे देणार? देशाचं भवितव्य कसं घडणार? इथं TET घोटाळे होत आहेत, दादा भुसे काय बोलत नाहीत, इथं हे घोटाळे होत आहेत. आणि दुर्दैवाने म्हणावं की सुदैवाने म्हणावं, दोन्ही मंत्री आरोग्याचे आमच्या जिल्ह्यातले आहेत. आंबेडकर साहेब आपण परवा बोलला होता की माझ्या डिपार्टमेंट जर कुठे घोटाळा होत असेल, पटाळ होत तर मला सांगा, आपण ते दोघं मिळून करू. मी साहेब तुमच्या याला तयार आहे. त्यानंतर मुश्रीफ साहेब तुम्ही सुद्धा, कारण एक डिपार्टमेंट तुमच्याकडे, एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, हे ताबडतोब ही तपासणी वरिष्ठ लेवल झाली पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करीन, बलकटे साहेबांना विनंती करीन मी की साहेब हा महाराष्ट्रातला घोटाळा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त नाही आहे, अहिल्यानगरमध्ये तेच झालं. आणि अशा पद्धतीने गलेलठ्ठ पगार घेऊन, सगळ्या सुविधा घेऊन असे नालायक, असे यांना शरम वाटली पाहिजे. असे अधिकारी टाळूचं लोणी खाना असतील तर त्यांना नुसते सस्पेंड नाही, त्यांना बडतर्फ करा, त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा. आणि सगळे आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे आतापर्यंत दाखले दिलेत त्याची फेरपडताळणी करा. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. ह्यात शिक्षक असून देत, सरकारी नोकरी असून देत, प्रमोशनसाठी तुम्हाला दाखले लागतात, तुम्हाला नोकरीचे दाखले तुम्हाला लागतात, योग्य ठिकाणी बदलीसाठी दाखले लागतात. खोटे नाटक करून तुम्ही हे करत असाल तर त्यांना जे घेणार आहेत आणि जे देणार आहेत त्यांना दोघांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो.